शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग योहानाचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय वचने 11 ते 14. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय वचने 11 ते 14. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा सार्वकालिक जीवन लाभले आहे, हे तुम्हास कळावे म्हणून मी हे तुम्हास सांगितले. त्यांच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. आज प्रभूचे वचन आपण बघितले आहे पहिले योहान याचं 5वा अध्याय वचन 11 ते 14. आणि या वचनांमध्ये आपण विशेष महत्वाच्या 3 गोष्टी पाहतोय की सार्वकालिक जीवन, आमची विनंती आमचा परमेश्वर ऐकतो आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे देवाचे पुत्र म्हणून ओळखले जातो आहे. 11व्या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही पाहतो की सार्वकालिक जीवन आम्हाला केवळ देवाच्या पुत्राच्या ठायी आहे. केवळ आम्हाला त्याच्या ठायी प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी आम्हाला सार्वकालिक जीवन मिळतो आहे. योहान शुभवर्तमान 1 अध्याय वचन 4 मध्ये आम्ही पाहतो की त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होतो. केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते जीवन होते, त्याच्या ठायी जीवन होते आणि ते आम्हाला प्राप्त होतो आहे. ते सार्वकालिक जीवन आहे. देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी दिले आहे की आम्ही त्याच्यावर विश्वास करावे. आम्ही त्याच्यावर विश्वास करावे तेव्हा सार्वकालिक जीवन परमेश्वर देतो. जसं योहान 3:16 आम्ही पाहतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सार्वकालिक जीवन केवळ आम्हाला परमेश्वराकडून आहे असं प्रभूचं वचन सांगतो आहे आणि म्हणूनच आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. 12व्या वचनामध्ये आपण पाहतो की ख्रिस्तामध्ये विश्वासाविना सार्वकालिक जीवन मिळवणे अशक्य आहे.
योहान शुभवर्तमान 3:36 मध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतो की जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध मात्र त्याच्यावर राहतो. योहान 3:36 मध्ये स्पष्ट सांगते की जर आम्ही विश्वास ठेवू तर सार्वकालिक जीवन आहे, जर विश्वास ठेवू नये तर आम्हाला त्याचा क्रोध आपल्याला घ्यावा लागतो, प्रभूचं वचन सांगतो. 13वं वचन आपण पाहतो की इथे प्रभू सांगतो, योहान जे हे लिहिलेले आहे त्याबद्दल आपण पाहतो की विश्वासी लोक विश्वासामध्ये दृढ राहून सार्वकालिक जीवन प्राप्त करावे म्हणून योहान या ठिकाणी लिहिलेलं आहे. आपण पाहतो योहान शुभवर्तमान मध्येच 2 अध्याय 31 वचन आपण पाहतो की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहे. इथं योहान सांगते की हे जे लिहिण्याचं कारण आहे की तुम्ही त्याच्या नावावर विश्वास ठेवावे आणि विश्वास ठेवून त्याच्या नावाने जीवन प्राप्त करावे म्हणून हे मी लिहिलेली आहे. त्यानंतर 14वं वचन आपण पाहतो की आम्ही देवाच्या इच्छेनुसार आणि आम्ही विश्वास करावे की आमची विनंती तो ऐकून आम्ही जे काही मागू ते आम्हाला परमेश्वर देतो असा आम्हाला विश्वास करायचे आहे. पहिले योहानाचे पत्र याचं 3 अध्याय वचन 22 मध्ये आपण पाहतो की आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करीतो. आम्ही जे काही मागतो ते परमेश्वर आम्हाला देतो, कारण आम्ही त्याला आवडणाऱ्या गोष्टी आम्ही करतो, त्याला आवडणारे जीवन आम्ही जगतो, म्हणून आमचे प्रार्थना ऐकून आम्हाला परमेश्वर उत्तर देतो आहे. या आपण प्रार्थना करूया. जिवंत देव बाप्पा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. यावेळेस प्रिय प्रभू, तुझ्या वचनांमध्ये आम्ही बघितलं आहे की आम्ही जर विश्वास करतो तर आम्ही तुझे पुत्र आणि पुत्र झालो की आम्ही जे काही मागू ते तू आम्हाला देतोस, आमची विनंती ऐकतोस आणि आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्ती आम्ही करून घेतो. हे आज वचनांमध्ये आम्ही पाहिलंय. प्रिय प्रभू, आम्ही स्वतः आणि या जगातील प्रत्येक व्यक्तींनी प्रभू तुझ्यावर विश्वास करावे आणि स्वतः तुला तारणारा म्हणून स्वतः ते आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावे आणि तुझ्याकडून प्रभू ते आशीर्वाद प्राप्त करून सार्वकालिक जीवन प्राप्त करणारे जीवन आम्हा सर्वांना जगण्यास प्रभू तो आम्हाला सहाय्य कर. प्रभू धन्यवाद देतो आणि ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, तू स्वीकार कर. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.